बेळगावमध्ये कानडी पोलिसांची दडपशाही सुरूच आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलंय। महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते मालोजी अष्टेकर हे व्यायामासाठी बाहेर पडले असताना देखील त्यांच्या मागे एक पोलीस पाठलाग करत होता आणि त्याचाच आढावा घेतले आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवले। त्याचे उदाहरण मालोजी अष्टेकर खरं तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्या पाठीमागे आपण पाहतोय सिव्हिल ड्रेसमध्ये हे पोलीस आहेत। सकाळी ते व्यायामाला बाहेर पडले होते आणि आता आपण पाहतो की त्यांच्या मागे एक टू व्हीलरवर गाडी होती, गाडीवर बसून ते होते। मला सांगा की सकाळपासून तुम्ही व्यायामासाठी बाहेर पडला आहात, पाठीमागे पोलीस आहे। खरं तर बेळगावमध्ये फिरणं सुद्धा मुश्किल झालंय। बेळगावमध्ये आज मराठी माणसांचा महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा मेळावा मोडून काढण्याच्या दृष्टिकोनातून कर्नाटक सरकारनं चंग बांधलेला आहे। तेव्हा आज मी दररोजप्रमाणे योग वर्गाला गेलो असताना मला पोलिसांकडून फोन आला आणि त्याने मला सांगितलं की तुम्ही कुठं जाणार, तिथं आमचा एक पोलीस तुमच्याबरोबर येणार आहे। तर मी म्हटलं काय आम्ही काय गुन्हे केलेले नाहीत आणि काय केले नाही। तेव्हा त्याप्रमाणे ते माझ्या मागं आहेत आणि आता पोलीस खात्याची लोक जे आहेत ते आमच्या सगळ्या नेते मंडळींना थोडासा त्रास देण्याचा प्रयत्न करतायत। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। पण यापूर्वी असं झालं होतं का? कारण पाठीमागं पोलीस खूप वेळा त्यांचा हा प्रयत्न आहे। मागच्या वेळी सगळ्यांना हाऊस अरेस्ट करून ठेवलं होतं मागच्या 2 वर्षापूर्वी, की घरामध्येच त्यांना तुम्ही कुठं जायचं नाही अशा प्रकारे सांगून पोलिसांची तिथं मोठी फौज आणून ठेवलं होतं। महामेळावा खरं तर या बेळगावमध्ये जो मराठी भाषिक आहे त्या ठिकाणी अधिवेशन सुरू केलं म्हणून त्याच्या विरोधात केला जातो। गेल्या अनेक वर्षापासून केला जातो पण त्याला न्याय मिळत नाही। काय भावना आहे तुमची? खरोखरच केंद्र सरकारनं याच्याकडे लक्ष घालणं अत्यंत आवश्यक आहे। हा लढा जो आहे हा मराठी विरुद्ध कन्नड नाही, तर हा मराठी भाषेचा, संस्कृतीचा, लिपीचा आणि मराठी महाराष्ट्राच्या स्वाभिमान आणि अस्मितेचा लढा आहे। हे महाराष्ट्र सरकार केव्हा लक्षात घेणार आणि केंद्र सरकार केव्हा लक्षात घेणार असा प्रश्न इथल्या मराठी जनतेला पडलेला आहे। मला सांगा की सर्वच नेत्याच्या मागे अशा प्रकारचे पोलीस आहेत? बेळगावमधील बहुतेक सगळ्यांना केला असावं, कारण मला काही फोन आले होते की त्यांनी सुद्धा म्हणजे त्यांच्याबरोबर आता आमचे प्रकाश मरगाळे हे एका स्मशानमध्ये रक्षा विसर्जनासाठी गेले आहेत, तर तिथं पोलीस गेलेले आहेत। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आपण पाहिले हे पोलीस आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। मुझे बोले कि आप सर जी के पीछे क्यों थे, क्या राय थी? सुबह से आप उनके पीछे? ಹಿಂದಿ ಅಮ್ಮಂಗ ಸಮಸ್ಯೆ ಹಾಗಲ್ಲ, ನೀವು ಮಾರ್ನಿಂಗ್ ದಿಂದ ಇವ್ರು ಹಿಂದೆ ಹತ್ತಿದ್ದೀರಿ, ಏನ್ ರೀಸನ್ ಇದೆ? ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲಪ್ಪ, ನಾನೇನು ಬಂದಿಲ್ಲ, ನಾನೇನು ಬೇರೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ। ಹೌದಾ? ಇಲ್ಲ, ನಾನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅವ್ರ ಹಿಂದಿಂದ ನೀವು ತಿರುಗಾಡ್ತಿದ್ರಿ। ಇಲ್ಲ, ನಾನೇನು ಬಂದಿಲ್ಲ, ನನಗೆ पर्सनल ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬಂದವೆ ನಾನು। पर्सनल ಕೆಲಸ आपण पाहिलं की कन्नडमध्ये ज्यांना विचारलं की तुम्ही सरांच्या मागे मागे फिरताय, खरं तर त्यांनी मराठीत आणि इंग्रजीमध्ये उत्तर देणं टाळलेलं आहे। पण आता आपण पाहतोय की ते अजूनही सरांच्या मागेच आहेत आणि सर पुढे आहेत। एकूणच पाहतोय की महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना अक्षरशः या बेळगावमध्ये नजरकैदेत ठेवलेलं आहे। त्याची दृश्य आपण थेट पाहू शकतो। एकूणच संतापजनक अशी प्रतिक्रिया आहे, कारण आपण पाहिलं की ते मराठीत बोलत नाही आहेत, हिंदीत बोलत नाही आहेत। म्हणून मी त्यांना कन्नडमध्ये विचारलं तर त्यावेळेला सांगितलं की माझ्या कामासाठी मी फिरतोय, मी त्यांच्यावर नजर ठेवायला आलेलो नाही आहे। पण एकूणच आपण पाहतो की अतिशय संतापजनक ही गोष्ट आहे, कारण एकीकडं महामेळाव्याला परवानगी दिलेली नाही, दुसरीकडं नेत्यांना मात्र अशा प्रकारे या बेळगावमध्ये नजरकैदेत ठेवले। त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं याची गंभीर दखल घ्यायला पाहिजे, केंद्र सरकारनं गंभीर दखल घ्यायला पाहिजे। कॅमेरा मृत्यूंचा प्रताप नाईक, झी 24 तास, बेळगाव। तर बेळगावमध्ये काय नेमकं हे सगळं वातावरण आहे ते पाहिले आपण आणि आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक या सगळ्या बाबतीत आढावा घेत आहेत, तिथल्या नागरिकांशी बोलत आहेत आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे जे सदस्य आहेत, कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर बोलत आहेत। एकंदरीतच बेळगावमधल्या वातावरणामध्ये आता एक प्रकारचा तणाव दिसू लागलेला आहे। महाराष्ट्र एकीकरण समिती ज्या ठिकाणी मेळावा घेणार आहे त्या ठिकाणी तर अक्षरशः पोलीस छावणीचं हे सगळं स्वरूप आलेलं आहे। आणि जे सगळेजण महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये आहेत, काम करतायत, अशा मागे सध्या पोलिसांचा हा सगळा ससेमिरा लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय।